यवतमाळ दिनांक 30 जुलै 2025 रोजी रात्री 8:30 वाजता कृष्णा क्षीरसागर यांच्या मालवाहू वाहनावर अज्ञात 5 ते 6 दरोडेखोरांनी चाकू व लोखंडी रॉडने हल्ला करून चालकास गंभीर जखमी केले आणि 32,000 किमतीची रोकड व सोन्याची अंगठी लुटून पसार झाली। या प्रकरणी यवतमाळ शहर पोलीस स्टेशन येथे कलम 310-2-311 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यानंतर पोलीस डीबी पथकाने अवघ्या 1 तासात शिताफीने 2 आरोपी रमेश ज्ञानेश्वर पडघणे व सुरेश पुंडलिक पवार दोघेही राहणार वडद यवतमाळ यांना अटक केली। त्यांच्याकडून 9,500 जप्त करण्यात आले असून उर्वरित 4 आरोपींचा शोध सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोराट, एसडीपीओ दिनेश बैसानी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण जाधव, तपासणी अधिकारी गणेश सपकाळ यांनी केली। कारवाई त्या डीबी पथकाचे मिलिंद सरकटे, रावसाहेब शेंडे, प्रदीप नाईकवाडे, किरण पडघन, गौरव ठाकरे आदींचा सहभाग होता। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता अक्रम दिवान, यवतमाळ।